अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्री तलाव परिसरात विहिरीत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात उलगडा केला आहे। सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेल्या या घटनेला शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचे स्वरूप स्पष्ट झाले। मृताची ओळख अमर मोतीलाल व्यास वय 34 वर्ष राहते महादेवखोरी अशी पटली। तपासादरम्यान कोणतीही तांत्रिक पुरावे किंवा सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही गुन्हे शाखेने स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली। उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून आरोपींनी अमरला छत्री तलाव परिसरात नेऊन लाथाबुक्क्यांनी, लाठ्यांनी व चाकूने वार करून ठार मारले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहे। आदेश रघुनाथ तेलमोरे वय 24 वर्ष, रोहित संजय तायडे वय 23 वर्ष, दीप उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर वय 25 वर्ष, जय नागोराव कोकाटे वय 19 वर्ष, गौतम दिलीप गजविये वय 25 वर्ष, निश्चय सुनील पोटफोडे वय 21 वर्ष, संजय विलास वानखडे वय 23 वर्ष आणि तुषार अनिल सुपनेर वय 25 वर्ष यापैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 3 आरोपी आधीच अन्य खुनाच्या प्रकरणात कारागृहात आहेत। एक आरोपी फरार आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गुगे व गुन्हे विभागाचे उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, महेश इंगोले, गजानन सोनुले तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी कारवाई केली। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।